Pahilena mana hokanarayala. Pahilena mana hokanarayala. Tusena mana adishaktila. Tusena mana adishaktila. Tusena mana sajayogala. Gawatara povadiala. Raji ji ji. Gawatara povadalya. Raji ji ji. Gawatara povadalya. Raji ji 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 ji. Hekunishte deisa salala. Hekunishte deisa salala. Madhya pranti chinta varayala. Madhyanti chintavarala. Varadu paribara vachela. Adishakti sazammasala. Raji ji ji. Adishakti sazammasala. Raji ji ji. Adishakti sazammasala. Raji ji 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 ji. Dhanyamata prasada Ramapita. Dhanyamata prasada Ramapita. Hati punyavana upayata. Hari punyavana upayata. Teri kanya dhyanchilalita. Sakala vishvachaya sehi shan. Raji ji ji. Sakala vishvachaya sehi shan. Raji ji ji. Sakala vishvachaya sehi shan. Raji ji 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 ji. Nirguna tu nisagunata. Nirguna tu nisagunata. Hari Adi Shakti Jagatata. Hari Adi Shakti Jagatata. Kali Yugada Mata Hari Nirmala Devi Maya Boli. Raji ji ji. Nirmala Devi Maya Boli. Raji ji ji. Nirmala Devi Maya Boli. Raji ji 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 ji. Danyate Purva Sukruta. Dhanyate purva samruta. Kundalini Zali Jagruta. Kundalini zali jagruta. Satchakra Parakarita. Ali Sarvancha Sahasrara. Raji ji ji. Ali Sarvancha Sahasrara. Raji ji ji. Ali Sarvancha Sahasrara. Raji ji 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 ji. Lekhure Ami Anyana. Lekhure ami ajnana. Rase Amhala Kahidyana. Rase amala kahiyana. Ananya Bhava Sharana. Alpamati Kele Varana. Raji ji ji. Alpamati Kele Varana. Raji ji ji. Alpamati Kele Varana. Raji ji 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 ji. Sahaja Yoga ne hote pragati. Sahayogane hote pragati. क्या हो याची प्राचुकी. Yao yao yachi prachiti. निर्यताची चेत प्राचुरी. तेत कर्माचे हो सुलती. रची जी जी. तेत कर्माचे हो सुलती. रची जी जी. तेत कर्माचे हो सुलती. रची जी 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 जी. पहिले नमन हो गणरायला. पहिले नमन हो गणरायला. कृष्ण नमन आदि शक्तिला. Dusre namana adi shaktila. कृष्ण नमन साचयो करा. Gawatara Bovadaya. Raji ji ji. Gawatara Bovadaya. Raji ji ji. Gawatara Bovadaya. Raji ji 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 ji.
श्री माताजी देवींना सर्वप्रथम आम्ही प्रणाम करीत आहोत. जमुनी मिळुनी आपण सारे, जमुनी मिळुनी आपण सारे, आलो माताजीकडे, माताजी आलो तव चरणी, माताजी आलो तव चरणी, माताजी आलो तव चरणी, आलो तव चरणी, माताजी आलो तव चरणी, माताजी आलो तव चरणी. बोला मान नमो नमः, 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 बोला मान नमो नमः. आदिशक्ती तू महाकुंडलिनी, परमात्मा तू आदिस्वामिनी, परमेश्वर तू माता, माता परमेश्वर तू माता, माता परमेश्वर तू माता. तव चरणाशी आलो आता, तव चरणाशी आलो आता, तारीशी आम्हा जननी, माताजी आलो तव चरणी, माताजी आलो तव चरणी, माताजी आलो तव चरणी. बोला मान नमो नमः, 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 बोला मान नमो नमः. ब्रह्मा विष्णू आणि शिवाला, तव शक्ती ही घाली जन्माला, मानवती ही गाथा, गाथा मानवती ही गाथा. तुझ विन शिव शव तो होई ग, आणि विष्णू अचेतन राही, ब्रह्मा शून्यवाणी, माताजी आलो तव चरणी, मी माताजी आलो तव चरणी, मी माताजी आलो तव चरणी, मी माताजी आलो तव चरणी. मी बोला मान नमो नमः, 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 बोला मान नमो नमः. सहजयोगी तू विश्वतारिणी, महासती तू अनुसयवानी, अंबा तूची माता, माता अंबा तूची माता. पंच प्राणे करीतो आरती, पंच प्राणे पंच प्राणे करीतो आरती.
तुझी भवानी माताजी, आलो तव चरणी मी माताजी, आलो तव चरणी मी माताजी, आलो तव चरणी मी माताजी, आलो तव चरणी मी. बोला मा नमो नमः, बोला मा नमो नमः, बोला मा नमो नमः, बोला मा नमो नमः. संगमनेरच्या पवित्र भोला माताजी तुम्ही समुचित आला, एकमुखी जय बोला माता की, एकमुखी जय बोला. स्वागत तुमचे प्रेम भराने, स्वागत तुमचे प्रेम भराने, करी प्रवरच पाणी माताजी, आलो तव चरणी मी माताजी, आलो तव चरणी मी माताजी, आलो तव चरणी मी. बोला मा नमो नमः, 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 बोला मा नमो नमः. जमुनी मिळुनी आपण सारे, जमुनी मिळुनी आपण सारे, आलो माताजी कडे माताजी, आलो तव चरणी मी माताजी, आलो तव चरणी माताजी. माताजी, माताजी, आलो तव चरणी मी माताजी, आलो तव चरणी मी माताजी, आलो तव चरणी. हमारा माताजी, तुम बिन कौन हमारा, तुम बिन कौन हमारा. यार मिले सब तेरे लेकिन मिला न कोई सहारा, मिला न कोई सहारा. तुम बिन कौन हमारा माताजी, तुम बिन कौन हमारा, तुम बिन कौन हमारा, तुम बिन कौन हमारा. सुखी का दुखी है जीवन साथी, जैसे दीपक के संग बाती.
सुख ही सुख उसको मिलता जिसे, सुख ही सुख उसको मिलता जिसे, मिल जाए साथ तुम्हारा, मिल जाए साथ तुम्हारा। तुम बिन कौन हमारा माता जी, तुम बिन कौन हमारा, तुम बिन कौन हमारा। किसके और निहारे जाऊं, सोचा द्वार तुम्हारे आऊं। किसके और निहारे जाऊं, सोचा द्वार तुम्हारे आऊं। तुम जो हो केवल माता जी, तुम जो हो केवल माता जी, तुमसे मिलता सहारा, तुमसे मिलता सहारा। तुम बिन कौन हमारा माता जी, तुम बिन कौन हमारा, तुम बिन कौन हमारा। तूफानों से क्या डरना है, जिनको आते ही रहना है। तूफानों से क्या डरना है, जिनको आते ही रहना है। माझी हो जब तुम नैया के, माझी हो तुम जब नैया के, है मझधार किनारा, है मझधार किनारा। तुम बिन कौन हमारा माता जी, तुम बिन कौन हमारा माता जी, तुम बिन कौन हमारा, तुम बिन कौन हमारा, तुम बिन कौन हमारा, तुम बिन कौन हमारा। यानंतर आपण ज्या आतुरतेने वाट पाहणार त्या सर्व भाविकांना नम्र विनंती, परमपूज्य मातेचे श्री प्रवचन सुरू होईल. सर्व भाविकांना एवढी नम्र विनंती, आता आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे. हा भाविक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आहे. तर कार्यक्रम एकदा सुरू झाल्यानंतर, ते मातेचं प्रवचन सुरू झाल्यानंतर कृपया कोणी होईल आणि त्यांना काय असेल, त्यांना घाई असेल म्हणजे अगोदरच बाजूला जायला हरकत नाही. मुलं समजा काही कोणा घाई असेल तर त्यांनी कृपा करून थोडं बाजूला थांबलेलं बरं, परंतु मध्यंतरी कोणी कृपया कोणी उठून जाऊ नये. हे एक तास जवळ कार्यक्रम झालेला, कृपया कोणी कार्यक्रमामध्ये अडथळा आणू नका. हा काही नाटक वगैरे दुसरा कार्यक्रम नाही, हा धार्मिक कार्यक्रम आहे. कृपया आपण अगोदर बाजूला जाऊन बघा.
सांगितलं का गेले? हा, हे लोक का निघाले? हा? हे तिकडे काय करताय? तिकडे एकत्र झाले सगळे. हे कोण लोक? कोण लोक आहेत? कोण आहे? इतके लोक झाले? हा, त्यांना काय? सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार. सत्याबद्दल सांगायचं म्हणजे सत्य आहे तिथे आहे, ते आपण बदलू शकत नाही आणि त्याला आकार देऊ शकत नाही. जे लोक सत्याला न शोधता अनेक कार्य करतात, त्या कार्यांमध्ये अनेक दोष असतात. सत्याला जाणण्यासाठी मानव चेतना अपुरी आहे आणि म्हणूनच ह्या मानव चेतनेच्या पलीकडे ह्या मानवी बुद्धीचे प्रांगण ओलांडून आपल्याला नव्या प्रांगणात उतरले पाहिजे. ते उतरल्याशिवाय आपल्यामध्ये निरक्षीर विवेक येऊ शकत नाही, केवळ सत्य मिळू शकत नाही. आजकाल नवीन नवीन गोष्टी लोकांनी सुरू केल्या आहेत. काहीतरी नवीन टूम काढायची आणि तरुण मुलांचं दिशाभूल करून त्यांना आरडाओरडा करायला लावायचा, त्यांच्या बुद्धीवर झापड घालायची, असे अनेक प्रकार मी बघते. आमच्या सहयोगामध्ये ही जी फॉरेनची मंडळी आली आहेत, ही फार विद्वान, शिकलेली, फार उच्च शिक्षणाने अलंकृत अशी आहेत आणि ह्यांच्याही देशामध्ये पुष्कळशा अशा गोष्टी होत्या ज्यांनी ते भांबावून गेले होते आणि त्यांना समजत नव्हतं की ह्या सर्व गोष्टी आपल्या देशामध्ये का होतात. सगळे सुशिक्षित असताना, इतकं तिथे विज्ञानाचं स्वरूप पसरलं असताना सुद्धा अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती की अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा भूतविद्या आदी अनेक विद्या आहेत आणि त्यांना स्वातंत्र्य असल्यामुळे वाटेल त्या प्रकारचे ते लोक कार्य करत आहेत. तसंच विज्ञानसुद्धा हा एकांगी विषय आहे. ज्या देशामध्ये विज्ञान वाढलेलं आहे, आपल्याला माहीत आहे की मी सर्व देशामध्ये फिरलेली आहे आणि बरीच वर्षे मी परदेशात घालवली आणि माझ्या एकंदर तिथल्या परिस्थितीला बघून अशा कल्पना झाल्या आहेत की नुसतं विज्ञान करून मनुष्याची सर्वांगीण उन्नती होऊ शकत नाही आणि म्हणूनच हे लोक आता रसातळाला चालले आहेत. त्या देशांना तुम्ही बाहेरून बघता, कूपमंडुकासारखं, जसं आपल्याला दुसऱ्या देशांबद्दल काही विशेष माहिती नाही. आता परवा एक डॉक्टर माझ्याशी वाद घालायला आले. मला आश्चर्य वाटलं की हे डॉक्टर असून ह्यांचं ज्ञान किती अपुरं आहे इथे हिंदुस्थानात. अजून किती प्रगल्भ झालं हे ज्ञान. कुंडलिनीचं नावसुद्धा आता आपल्या मेडिकल शास्त्रात येऊ लागलं, पण ह्यांना त्याची जाणीवच नाही आणि माहितीच नाही. ते माझ्याशी वादाला आले होते आणि मेडिकलमध्ये सुद्धा त्यांचं ज्ञान किती अपुरं आहे, कोणत्याही विषयावर त्यांचं ज्ञान किती अपुरं आहे हे पाहून मला इतकं आश्चर्य वाटलं. आणि त्यावर ते माझ्याशी वाद घालायल्यावर मी त्यांना नमस्कार केला. म्हटलं आपली बुद्धी म्हणजे अजून थोडी प्रगल्भ व्हायला पाहिजे.
तेव्हा अशा कोत्या वृत्तीने आजकाल बऱ्याचशा टुमा निघालेल्या आहेत. आता अंधश्रद्धेवरती मी याला असं म्हणायचं आहे की जोपर्यंत तुम्हाला डोळं श्रद्धा येत नाही, तुम्ही अंधश्रद्धा हे जाणू शकणार नाही, समजू शकणार नाही. त्यात मुलांची दिशाभूल करू नका. नुसता मुलांना आरडाओरडा करायला इतकंच नव्हे तर त्यांच्या हातात दगड देतात मारायला, वाटेल तसे जुलमाच्या गोष्टी शिकवतात, त्यातून मेस्मरिझम संमोहनासारख्या गोष्टी हे लोक शिकवत आहे. ही किती आपत्कारी गोष्ट आहे ह्याची माहितीसुद्धा या लोकांना नाही. कारण आज हे सायन्स कुठल्या कुठे पोचलेलं आहे, सकायट्रीचं सायन्स कुठल्या कुठे पोचलेलं आहे. आणि युंगसारख्या फार मोठ्या एका सकायट्रिस्टने ह्याच्यावर केवढा आक्षेप घेतलेला. काही वाचन नाही, काही नाही, काही नाही. कुणीतरी उठायचं, टूंग काढायचे, मंच काढायचा लागले लोक त्याच्यामागे. आता आपल्या अंधश्रद्धेला मी आज मुद्दामून त्याच्यावर बोलणार आहे, कारण महाराष्ट्रात हे विचित्र गोष्ट सुरू झाली आहे. अंधश्रद्धा जी आहे ते आपण श्रद्धेचं विश्लेषण जर केलं तर असं म्हणू शकू की 3 तऱ्हेच्या किंवा 4 तऱ्हेच्या माझ्या मते श्रद्धा आहेत. एक श्रद्धा जी आंधळी, जी तामसिक, जी भूतखेतांचा उपयोग करून लोकांना त्रास देण्याचा किंवा खोटं सांगण्याचा एक विचार, आणि त्यात साधेभोळे लोक फसतात. हिला आपण असं म्हणू शकतो की हे धर्मभोळेपणा. कुठे कुणी बसायचं, तिथे एक दगड ठेवायचा, त्याच्यावर थोडा शेंदूर फासायचा आणि म्हणायचा हा देव आहे. धर्मभोळे चला आपल्याकडे म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण नमस्कार करायलाच लहानपणापासून शिकल्यामुळे प्रत्येक गोष्टीला मानतो. पण संतांना ही डोळस श्रद्धा आहे. संतांनी हे कार्य हजारो वर्षापासून केलेलं आहे, त्यांना हा अधिकार आहे. दुसरी श्रद्धा आहे, तिला आपण असं म्हणू की राजश्रद्धा. ही श्रद्धा लोकांना, आता आपले राजकारणी लोक आहेत, ते जातात तर एखाद्या तांत्रिकाला पैसे द्यायचे, बा ह्याला पाड, तू त्याला पाड. कारण आपल्याकडे महाराष्ट्रात ही विशेष एक टूम आहे, म्हणायचं काय आपल्यावर एक शापच आहे भाऊबंदकीचा. तांत्रिकाकडे जायचं, तू त्याच्यावर काहीतरी कर, मारण, उच्चाटन वगैरे अनेक प्रकार त्यांच्या प्रेतविद्येचे आहेत, स्मशानविद्येचे आहेत, त्याला पैसे द्यायचे. ही राजस विद्या झाली. आणि तिसरी जी विद्या आहे ती सात्विक विद्या. ही सात्विक जी श्रद्धा आहे ही कुठून माणसाला मिळते? आता आपला जसा एखाद्या लोकमान्य टिळकांवर आपला विश्वास आहे, शिवाजी महाराजांवर आपला विश्वास आहे, अकबरवर आपला विश्वास आहे, तो का? तो काही अंध नाही, पण का विश्वास आहे? कारण त्यांचं चारित्र्य किती उच्च होतं, त्यांनी किती मोठी कार्य केली. महात्मा गांधींनी किती मोठी कार्य केली, लाल बहादूर शास्त्रींनी किती मोठं कार्य केलं. त्यांच्याबद्दल जी आपल्याला श्रद्धा आहे ती सात्विक श्रद्धा आहे, कारण त्यांनी मोठं कार्य केलं. जर ही श्रद्धा जगातनं नष्ट झाली तर तुम्ही कोणतंही चांगलं कार्य केलं तरी त्याची मान्यता होणार नाही. आणि ह्या बाबतीत मी म्हणेन की परदेशामध्ये पुष्कळ ज्ञान आहे. आता माझे यजमान एक हिंदुस्थानी आहेत आणि त्यांना परदेशामध्ये निवडून दिलं 134 देशांनी. ते सेक्रेटरी जनरल होते इंटरनॅशनल मॅरीटाईम ऑर्गनायझेशनचे. निवडून दिल्यावर 31 देशांनी त्यांना फार मोठमोठ्या पदव्या दिल्या. पण त्यात मुख्य म्हणजे लंडनच्या राणीनी त्यांना सर्वोच्च अशी नाईटहूडची पदवी दिली. ती कोणत्या हिंदुस्थानाला मिळाली आणि कोणत्याही इंग्लंडमध्ये न राहणाऱ्या माणसाला मिळालेली नाही, फक्त एक रिगनला मिळाली. अशी सर्वोच्च पदवी जरी आमचे यजमान हिंदुस्थानी होते तरी त्यांना ती पदवी दिली. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांची मान्यता केली. ही मान्यता ही सात्विक मान्यता आहे. कोणी कामगिरी केली की त्याची मान्यता ठेवणे ही सात्विक श्रद्धा आहे. जर ही श्रद्धा जगातून उठली तर कोणीही मनुष्य चांगलं काम करणार नाही. संतांवर आपली श्रद्धा आहे का? कारण त्यांनी फार मोठं कार्य केलं निस्वार्थपणाने. आजच्या या स्वार्थी जगात कोणाला हाही विश्वास वाटत नाही, कोणी निस्वार्थीपणाने चांगलं कार्य करते हाही विश्वास वाटत नाही. कारण इतके लोक स्वार्थी झाले आहेत, लोकांचा इतका उपयोग करून घेतात, लहान लहान मुलांचा सुद्धा इतका उपयोग करून घेतात, मुलांना इतकी भुरळ घालतात आणि त्यांना वाममार्गाला लावतात
तेव्हा अशा स्थितीमध्ये कोणी मनुष्य निस्वार्थीपणाने कोणतंही कार्य करू शकतं असा विश्वासच वाटत आहे. हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. पण तरीसुद्धा जर कोणी मोठं कार्य केलं, आता महात्मा फुले होते, त्यांनी एवढं मोठं सामाजिक कार्य केलं, त्या कार्याबद्दल आपल्याला किती श्रद्धा आहे. जर ही श्रद्धा आपण बाळगली नाही तर कोणचंही महान कार्य, कोणचंही महत्त्वाचं कार्य जगात होऊ शकत नाही. ही सात्विक श्रद्धा जी आपल्या देशात आहे ती आहे संतांच्याबद्दल. कारण संतांनी फार मोठं कार्य केलं होतं. संतांचं कार्य समजून घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वरांना उठून वाटेल त्या उपटसुमानी वाटेल ते म्हणावं. अहो, त्यांच्यासारख्या 2 ओळी तरी तुम्ही लिहू शकता का? त्यांचं काय ते लिहिणं आहे ते त्यांनीच जाणावं. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. ज्यांना आत्मसाक्षात्कारच झाला नाही, त्यांच्या डोक्यात अजून तो प्रकाशच आलेला नाही, अशा माणसाला ज्ञानेश्वराची किंमत कळणार नाही. अशा माणसाला तुकारामाचं महत्त्व कळणार नाही. ते जाणलं कुणी तर शिवाजी महाराजांनी, कारण ते स्वतः आत्मसाक्षात्कारी होते. एवढे मोठे शिवाजी महाराज आणि अशा एका तुकारामाच्या घरी आले आणि त्यांना त्यांनी पैसे देऊ केले, त्यांना त्यांनी दागिने वगैरे दिले, ते सगळं त्यांनी परत करून दिलं. आणि त्यांच्या कविता, त्यांचे जे अभंग आहेत त्यात ते किती सामाजिक होते, त्यांचा समाजाचा किती विचार होता हे लक्षात येतं. त्यांच्यासारख्या कविता करणारा आजकाल कुणी झालं नाही. कुसुमाग्रजांना मी मानते. कुसुमाग्रजांनी फार सुंदर कविता लिहिल्या आहेत आणि त्यांनीसुद्धा समाजाकडे लक्ष दिलेलं आहे, समाजाची दुरावस्था पाहिलेली आहे, त्याला उद्देशून लिहिलेलं आहे. तेव्हा एकनाथांसारखं आपण जर बघितलं तर त्यांनी एका महाराजच्या घरी जाऊन जेवले आणि महारवाडीत एवढं कार्य केलं. त्यावेळेला ते एक ब्राह्मण असताना महाराकडे जेवले म्हणजे काय? जात पात अंधश्रद्धा ह्याच्यावर करकसून त्यांनी टीका केली आणि त्यांना तो अधिकार होता, कारण त्यांची डोळस श्रद्धा आहे. आत्मसाक्षात्कारी पुरुषाची श्रद्धा ही डोळस आहे. पण आश्चर्याची गोष्ट आहे की जेव्हा आम्ही सहयोग सुरू केला, पुष्कळ असे अंधश्रद्धेवाले आमच्याकडे आले. ह्या गुरुची श्रद्धा तर कुठे त्याची श्रद्धा, असे तसे बरेच लोक आले. पण हातात प्रकाश आल्याबरोबर, ते पाहिल्याबरोबरच त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं खोटं आहे. म्हणजे असं आहे की तुम्ही जर एका हातात जर साप धरला आणि अंधार असला, डोळे मिटलेले असले आणि तुम्ही जर विचार केला की नाही हा दोरखंड आहे, साप नाही, तर कोणीही तुम्हाला समजवू शकत नाही. कारण हट्टी माणसाला कोण समजणार? जो डोळ्यावर पट्टी बांधून आंधळा झाला त्याला कोण समजवणार? पण जर का त्याच्या समोर प्रकाश आला, प्रकाशात त्याने जर पाहिलं की हा साप आहे, तर तो लगेचच ते आपोआप सोडून देतो. त्याला जबरदस्ती नको, जुलूम नको, मिटिंगा नको, ओरडायला नको, काही नको, आपोआप हे घटित होतं. आणि असंच आज झालेलं आहे. जिथे जिथे आज सहयोगी आहेत तिथे मी पाहिलं आहे अंधश्रद्धा समूळ नष्ट झालेली आहे, समूळ नष्ट झाली. काही त्यांना सांगावं लागत नाही, कारण त्यांना स्वतःलाच माहिती आहे. ते स्वतःचे गुरु झाल्यामुळे त्यांना माहिती आहे की चूक कोणचं आणि चांगलं कोणचं. हे नुसते असे काहीतरी समित्या काढून होणार नाही. त्याच्यासाठी अध्यात्माचा पाठिंबा पाहिजे. अशा रीतीने काही ना काहीतरी टूम काढून, मंच काढून, लहान म्हणजे मला असं वाटतं तरुण मुलांना तरी अशा मार्गाला लावू नये. अर्थात विज्ञानाची फार गरज आहे आणि विज्ञान हे माणसाने जाणलं पाहिजे, त्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही, त्याबद्दल शंका नाही. पण नुसतं विज्ञानानेच मनुष्याची प्रगती होत नाही हे तुम्ही जर रशियाला जाऊन पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. नुसते वादविवाद करून, भांडणं करून त्याची प्रगती होऊ शकत नाही. तर प्रगती कशाने होते? तर नवीन नवीन शोध लावून होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सहयोगामध्ये आलेल्या बऱ्याच लोकांनी नवीन नवीन शोध लावलेत. आता इथेच एक गृहस्थ बसले, त्याच्याजवळ फक्त 5 पाऊंड होते इंग्लंडला. त्यांना मी एक सांगितलं की तुम्ही हा शोध लावा, आणि आज तो फार श्रीमंत मनुष्य झालेला आहे. तसंच एक इंडियन मनुष्य आहे, तो म्हणजे ब्रिटिश गायनामधनं इंडियन आहे. तो आला, त्याला मी सांगितलं की तू स्पायरल
ह्याच्यामध्ये लक्ष घाल आणि त्याच्यापासून अँटीने बनव. आज तो केवढा मोठा सायंटिस्ट झालेला आहे. कारण काय आहे की थोडं मला पुढचं दिसतं आणि ते पुढचं सांगितलं म्हणजे तो जर तुम्ही शोध लावला तर त्यांनी पुष्कळ फायदा होऊ शकतो. तसंच हिंदुस्थानामध्ये आपल्या दिल्लीला दिल्ली युनिव्हर्सिटीने 3 डॉक्टरांना MDच्या पदव्या दिल्या. आता MDची पदवी ज्याला मिळते ते देणारे लोक कितीतरी उच्च प्रतीचे आहेत. आपल्या महाराष्ट्रात तरी मला असे अजून डॉक्टर कुणी भेटलेच नाहीत. किती विद्वान असले पाहिजेत ज्यांनी त्यांना MDच्या पदव्या दिल्या आणि त्यांनी मेडिकलच्याच परिमाणावरून दिल्या आहे. पण आपल्याकडे खोटाडेपणा इतका आहे की संबंध मेडिकलची कॉन्फरन्स आली, त्यात 700 डॉक्टर बसले, त्यांनी तोंडात बोटं घातले की इतकं खोटं लिहिलं की त्यांनी सांगितलं की ह्याचं परिमाणच नाही. त्यापेक्षा जरासा विचार करावा की जर हे दे आपल्यासाठी कल्याणाचं आहे, त्याने जर आपल्याला फायदा होतो, आपल्या मुलाबाळांना फायदा होतो, तर हे का करू नये. ह्याला पैसे लागत नाही, काही लागत नाही. पण ही ठेकेदारी जी घेतलेली आहे सत्याची, त्या ठेकेदारीमध्ये काही सुद्धा गम्य नाही. लोकांची दिशाभूल करणं आणि त्यांना अशा रस्त्यावर घालणं की जिथून त्यांचा कल्याणाचा मार्ग थांबतो हे महापाप आहे. कोणाच्या कल्याणाच्या मार्गात उभं राहणं हे महापाप आहे. जोपर्यंत तुम्ही बाहेर देशी जात नाहीत आणि तुम्ही बघत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की नुसत्या विज्ञानाने काय लोकांचे हाल झालेले आहेत. 65% लोक आज अमेरिकेमध्ये फार वाईट स्थितीत आहेत. गरिबी आहेच तिथे. त्याशिवाय 65% लोक घाणेरड्या रोगांनी अडकलेले आहेत. कारण नैतिक मूल्ये ही सर्व संपुष्टात आली. अध्यात्मातच फक्त नैतिक मूल्ये आहेत, सायन्समध्ये नाही. सायन्स म्हणजे अगदी म्हणता येईल आपल्याला चिपाडासारखं रसरहित आहे. त्याच्यामध्ये कला नाही, संगीत नाही, त्याच्यामध्ये कोणताही प्रेमाचा भाव सुद्धा नाही. तेव्हा अध्यात्माचा जो फार मोठा भाग आहे की तो आपल्याला नीतितत्वे शिकवतो. पण सहयोगाचा अध्यात्म त्याच्या पुढे वाढलेला आहे. त्याची प्रचिती अशी की जेव्हा मनुष्य सहयोगात येतो तेव्हा त्याची कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी जागृत झाल्यामुळे त्याच्यामधला जो धर्म आहे तो जागृत होतो. म्हणजे धर्मामध्ये जे आपण मूर्खपणा करतो तो सर्व जाऊन आपण खरोखरच धार्मिक होतो. आता आपण असा विचार केला पाहिजे की आपण कोणालाही लीडर मानतो, त्यांच्या गोष्टी ऐकतो, त्यांचं चारित्र्य काय आहे, ते दारू पितात का, पितात, त्यांना बायका ठेवल्यात का, करतात, भांडकुदळ आहेत का, करतात, भाऊबंदकी आहे का, करतात, आणखीन काही सगळे गुण आहेत, जुवाई खेळतात, सगळे धंदे करतात. मग अशा माणसाला आपण कशाला मान्यता द्यायची. आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं आहे का. थोडा काळ ते राहतील, त्याच्यावर नष्ट पावणार. त्या आपल्याला कोणाचं ऐकलं पाहिजे, संतांचं, ज्यांनी जीवनभर एक अत्यंत सातत्याने समाजकार्य जे केलं, त्यांनी स्वार्थ भावनेने आणि इतक्या उच्च दशेला ते असताना सुद्धा ते त्यातून उतरून लोकांच्या आनंदासाठी झटले. त्यांनी आपल्याला राबवून घेतलं, एवढी मेहनत केली. त्यांना लोकांनी छळलं, मारलं, हे झालं ते झालं. तेव्हा समजून घेतलं पाहिजे. आज सत्य तुमच्यासमोर उभं राहणार आहे. कुंडलींच्या जागरणाने तुम्हाला सत्य मिळतं. म्हणजे एक की तुम्हाला आत्मसाक्षात्कार घटित होतो आणि दुसरं म्हणजे चराचरामध्ये पसरलेली ही शक्ती, तिला आपण परमचैतन्य असं म्हणतो, ती शक्ती तुम्हाला मिळते. त्या शक्तीमुळे तुम्ही अनेक कार्य करू शकता. त्यांनी ॲग्रिकल्चरला फायदा होतो, म्हणजे तुमच्या कृषी विभागाला फायदा होतो, तुमच्या पशुपालनात फायदा होतो, तुमच्या प्रकृतीत फायदा पडतो आणि तुम्हाला मनस्वास्थ्य, शांती आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आध्यात्मिक शक्ती मिळते. आता हे लोक गणपतीचा ग जाणत नव्हते. अहो, एक मराठीचा एक शब्द शिकणं ह्याला कठीणांची जीवच वळत नसे. पण हे लोक किती सुंदर गाणं म्हणतात ते पाहिलं आपण, किती समजून म्हणतात. हिंदी आणि मराठी, तसंच यांना उर्दूमध्ये सुद्धा हे कव्वाली वगैरे म्हणतात.
हे कसं शक्य आहे? आणि किती थोड्या काळात? काही लोक तर वर्षभरापूर्वी चालेल सहयोगात आहेत. हे कसं झालं? एकदम उन्नती कशी झाली? आणि आपलीही तशी उन्नती का करून घेऊ नये? म्हणजे हा निव्वळ मूर्खपणा आहे की आपण आपली उन्नती करायची नाही, कोणातरी एका गुरुला चिकटायचं, कोणत्या समितीत तरी जायचं, कुठेतरी काहीतरी धंदा करायचा आणि असा आपला वेळ फालतू घालवायचा. आमचे यजमान शास्त्रीजीचे मुख्य सचिव होते आणि शास्त्रीजी मला मजा सांगत असत की आजकाल इतक्या टुमा निघाल्यात आणि इतके व्यवहार निघालेत, तर आजकाल म्हणे एक असं आहे की दिल्ली शहरामध्ये अशा बऱ्याच संस्था आहेत की जिथे तुम्हाला जितके वाटतील तितके लोक ते सभा उधळायला आणू शकतात. त्यांना काही ज्ञान नसतं, लहान लहान मुलं असतील कॉलेजची बिलेजची धरायची, आणि ती मुलं येतात. तर म्हणे एकदा मी ते आमच्या चौकात येऊन उभं राहायचे, तर मी त्यांना म्हणजे नुसता मूर्खपणा आहे, त्यांच्याशी काय बोलण्यात अर्थ नाही, पण तरी मी गेलो. तर म्हणे की येऊन आले, उभे राहिले आणि त्यांनी खूप जोरजोराने अगदी ओरडायला सुरुवात केली. तर मी म्हटलं, अरे तुम्ही कोणाच्या टोप्या घातल्या ते तर बघा आणि तुम्ही कोणचे प्लकार्ड सांडले ते बघा, हे तर अपोजिट पार्टीचे आहेत. अरे अरे म्हणे चुकलं आमचं, परत गेले म्हणे, बदलून आले संध्याकाळी. मग त्याला काही अर्थ आहे? कोरे लोक आहेत, तर काही अक्कल आहे? आज ह्यांच्यावर उभे राहिले, उद्या त्यांच्यावर. अरे पैसे कमवण्याचे धंदे असले नसले तरी प्रसिद्धी कमवण्याचे धंदे आहेत. त्याला पहिल्यांदा अध्ययन पाहिजे, व्यासंग पाहिजे, समजलं पाहिजे. ह्या देशामध्ये संतांनी जे कार्य केलं आहे ते म्हणजे सगळ्यात मुख्य म्हणजे असं आहे की बुद्धीला फार प्रगल्भ केलेलं आहे. जो मनुष्य संतांच्या मार्गाने गेला, मी बघते तो इतका प्रगल्भ होतो. परवा मी बैलगाडीत बसले होते, हे लोक कुठे घेऊन चालले ते मला खेडेगावात, आणि त्या बैलगाडी चालवणाऱ्या माणसाशी मी बोलू लागले. तर मला एवढं आश्चर्य वाटलं की त्याला अध्यात्म इतका कसा माहीत. अरे म्हटलं, बाबा तू इतका कुठे शिकलास? काय नाही म्हणे, माझ्या आईनी शिकवलं सगळं. असं का? माझ्या आईनी सगळं शिकवलं. अरे म्हटलं, तू कबीरदासासारखा बोलतोयस? हो म्हणे, मी ह्या सगळ्या कविता करतो आई. मी आश्चर्यचकित झाले की एक बैलगाडी चालवणारा माणूस, त्याची एवढी प्रगल्भता कशी? पण म्हटलं, तू कविता कशी करू लागला? सहयोगात आल्यापासून मी आता कविता करू लागलो. पण म्हटलं, हे ज्ञान आलं कुठून? समजत नाही कुठून येतं. आईनी मला सांगितलेलं आहेच, पण त्यावर हे जे विशेष मला आलं आहे ते म्हणे सहयोगामुळे मिळालं. तसंच सहयोगामुळे जे लोक मोठमोठाले आर्टिस्ट होते आज फिरत आहेत, त्यांनीसुद्धा सहयोग घेतलेला आहे. पुष्कळशा मुसलमान आर्टिस्टनी सहयोग घेतलेला. आपल्याला माहीत नाही ह्यांनी मनुष्य किती प्रगल्भ होतो. आता एक आमचे नात्यात गृहस्थ आहेत, ते चार्टर्ड अकाउंटंट होते. त्यांना म्हणजे मराठी भाषा नीट येत नसे, विशेष इंग्लिश चांगलं यायचं पण मराठी भाषेचं काही ज्ञान होतं. आणि आता ते जे चार्टर्ड अकाउंटंट ज्यांना भाषेचं ज्ञान होतं, मोठे मोठ्याला कविता लिहू लागते. इतकंच नाही, मराठीत नाही, हिंदीत, उर्दूत काय कविता लिहायला आले. आता ह्याच्यातल्या काही कविता ह्या लोकांनी बनवल्या आहेत स्वतः. आपण इंग्लिशचं एकही गाणं म्हणू शकत नाही. ही प्रगल्भता कुठून आली? ह्यांनी सहयोगामध्ये जी मजल गाठली आहे त्याला कारण असं की सत्य मिळालं ना, मग ते पकडायचं, त्याच्यात उतरायचं, त्यात मेहनत करायचं, वाचन करायचं, आर्ग्युमेंट करत बसले नाही, घनात उतरायचं. म्हणून ह्यांना ही शक्ती मिळालेली आहे. आज इथे 56 देशातले लोक तुमच्यासमोर बसले आहेत, निवडक लोक आम्ही बोलतो. आणि ह्या निवडक लोकांना जर तुम्ही पाहिलं तर ह्यांचं ज्ञान जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ह्यात पुष्कळसे राजदूत पण आहेत, ह्यात पुष्कळसे डॉक्टर्स आहेत आणि फार शिकलेले विद्वान लोक आहेत. पण ह्यांच्यात आणि आपल्यात हा फरक आहे की सत्य मिळाल्यावरती सत्याची कास आपण धरत नाही. म्हणजे अंधश्रद्धा असली तर ती पकडून चालू, एखाद्या कोणत्या तरी अशा राजकारणी प्रकारात आपण फसलो असतो तर त्याच्यात आपण चालू, काही ना काहीतरी असे प्रकार असतात. परवा मला एक काहीतरी मुलं आली होती, तर म्हणे की आम्ही अमुक अमुक आहोत. असं काय म्हटलं, तुमचं धोरण काय? त्यांना प्रश्न पडला, अहो धोरण काय आहे? तुम्ही तरुण मुलं, तुम्हाला यांनी एकत्र गोळा केले, तुमचं धोरण काय आहे आयुष्यात? आता म्हणे जे हे वडील सांगतात, हे लोक मोठे लोक सांगतात तेच आम्ही करतो. हे जे मोठे लोक आहेत त्यांचं चारित्र्य काय आहे आणि तुम्हाला सांगतात ते तुम्ही का करता? ही अंधश्रद्धा आहे, ही मुख्य अंधश्रद्धा आहे.
जे तुम्हाला ते सांगतात तुम्ही डोळे मिटून का करता? तेव्हा त्यांचे डोळे उघडले. मी म्हटलं की तुम्ही ह्या वयात राजकारणात पडू नये आणि अशा धंद्यात पडू नये. आपला अभ्यास करा, नेटाने अभ्यास करा आणि त्याच्यात तुम्ही प्रावीण्य मिळवा. तसंच तुम्ही जर सहयोगात आला तर तुम्ही अभ्यासात चांगलं व्हाल, तुमची बुद्धी प्रगल्भ होईल, तुम्हाला पुष्कळ लाभ होईल. सगळेच्या सगळे सहयोगात आले आणि आज त्या मुलांचं काय सांगावं. मला आश्चर्य वाटतं की ही मुलं मुंबईला नुसती बेकार होती, आज ती कुठल्या कुठे पोचली. आणि एकेकाला बघितलं म्हणजे मला आश्चर्य वाटतं. एक 10 वर्षामध्ये ही गोष्ट झाली आणि ती मुली कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या पोझिशनवर आज बसलेली आहेत. तेव्हा आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यायचं, आपल्या जीवनाला सार्थकी लावलं पाहिजे. कारण हे जीवन परमेश्वराने असे बेकारची कामं करण्यासाठी आणि बेकारच्या लोकांच्या मागे धावण्यासाठी नाही लागले. आपले ओरडायला काय फायदा आहे त्यांनी? आज आपल्या देशामध्ये कमकुवतपणा आला आहे. त्याला कारण असं की प्रावीण्य कशातच नाही, कोणत्याच गोष्टीत प्रावीण्य नाही. जर तुमची इलेक्ट्रिसिटी असली तर ती अशी बेकार, तुमचं जर दुसरं काही असं काम असलं ते बेकार. यांत्रिक ह्याच्यात आपल्याला काही प्रावीण्य नाही. कलेमध्ये आहे तर ती कलाही आता मरते, कारण कलेकडे लक्षच नाही लोकांचं. मग आता राहणार काय आपल्यामध्ये? एक अध्यात्म, त्याच्यावरही तोडगा लोकांनी काढलेला आहे. अध्यात्माला समजलं पाहिजे की अध्यात्म 2 प्रकारचा असतो. एक अध्यात्म जो खोटा आणि एक अध्यात्म जो खरा. आणि संतांनी सांगितलेला अध्यात्म हा खरा आहे आणि सगळ्यांनी एक जात सांगितलेला आहे की सगळ्यांनी आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे. कुंडलिनी ही आहे, हे वेदापासून सगळ्या आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे. पण इतकंच नव्हे, कुराणात सुद्धा कुंडलिनीचं वर्णन असंच म्हणून आहे. इतकंच नाही, मोहम्मद साहेबांनी तर इथपर्यंत सांगितलं की जेव्हा तुमची उत्क्रांती होईल त्यावेळेला तुमचे हात बोलतील, ते तुमच्या विरुद्ध सांगतील, तुम्हाला सगळं सांगतील. तसंच बुद्धांनी सांगितलेलं आहे, महावीरांनी सांगितलेलं आहे. पण हे काही वाचायचं नाही, हे काही जाणायचं नाही, काहीतरी आपली टूंग काढायची, त्यात आपलं आयुष्य घालवायचं. म्हणजे तुम्हाला आपली कदर नाही आणि आपला तुम्हाला विचार नाही, हे स्पष्ट आहे. जर तुम्हाला आपली जराही कदर असती तर तुम्ही म्हणाला असता, माताजी आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या आणि आम्हाला आमची बघू द्या आम्ही कोण आहोत. कारण त्याशिवाय तुम्ही सत्य जाणू शकत नाही. ही पायरी हे ओलांडायला पाहिजे. बुद्धीच्या दमावर तुम्ही जर सत्य जाणलं असतं तर संतांनी का सांगितलं होतं की तू स्वतःला ओळखून घे, स्वतःला जाणून घे. मेडिकलमध्येच असे पुष्कळचे प्रश्न आहे की त्याला काहीही उत्तर नाही, पण सहयोगाने ते उत्तर शोधून काढलं. आता एक साधी गोष्ट की गणपती आहे किंवा नाही हे कसं सांगणार मी तुम्हाला? जोपर्यंत तुम्हाला आत्मसाक्षात्कार होत नाही, जोपर्यंत तुम्हाला चैतन्याचं सत्य मिळत नाही, तोपर्यंत तुमचा कॉम्प्युटरच सुरू होत नाही. पण एकदा हे झालं म्हणजे तुमचं कॉम्प्युटरसारखं सुरू होतं आणि कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुमच्या हातावर येतं. जसं मोहम्मद साहेबांनी सांगितलं, त्याची जाणीव होते. म्हणजे आजचा आपला जो काळ आलेला आहे हा कलियुगाचा, घोर कलियुगाचा, अज्ञानाचा भयंकर असा काळ आहे. पण जर आपण तिकडे लक्ष दिलं नाही, अध्यात्माकडे लक्ष दिलं नाही, तर आपली मुलं, ही जी मुलं अध्यात्माशिवाय चूक रस्त्यावर गेली होती तशी आपली स्थिती. म्हणजे काय काय होणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे मुलं आपली दारू पितील, ड्रग्ज घेतील, हिप्पी होतील, रस्त्यावर पडतील. आज हजारो लोकांच्या अशा आयुष्याची नासाडी झालेली आम्ही पाहिलेली आहे. ते आपल्या देशात झालं. जर अध्यात्माचा आपण पाया बसवला नाही तर हे सर्व आपल्या देशात होईल एकानंतर एक आणि तुमच्या लक्षात येणार नाही. कारण विज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचा असा मार्गच नाही आहे की ज्याने मनुष्य आपल्या नीतिमत्तेला उतरे. पण जे लोक आत्मसाक्षात्कारी होते आणि त्यांनी जेव्हा शोध लावले तेव्हा ते नेहमी देवाच्या गोष्टी करत असत. न्यूटनसारख्या माणसांनी सांगितलं की मला देवाकडून सगळं मिळालेलं आहे. आईन्स्टीनसारख्या माणसांनी सुद्धा सांगितलं की कुठून तरी अशा अज्ञात स्थानातून मला ही थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मिळालेली आहे. पण ज्या लोकांना काहीही विशेष ज्ञान नाही, एक गृहस्थ माझ्याकडे आले, त्यांना अध्यात्म माहीत नाही, सायन्स माहीत नाही, आधी तुटपुंज ज्ञान सगळ्या गोष्टीचं. म्हटलं बाय ह्या माणसाशी बोलायचं तरी कसं? आणि 25 माणसं एकत्र करून घेतली. त्याला जेव्हा मी सांगितलं की बाबा तुझं की नाही डोकं थोडंसं कमी आहे,
तर असं कर की माझं डोकं खाऊ नकोस, कृपा करून हे टेप घरी घेऊन जा. त्याला मी संबंध टेप माझ्या टेप रेकॉर्डरने म्हटलं तुला वाटलं तर टेप रेकॉर्डरने घेऊन जा, पण हे जाऊन तू घरी वाच आणि शिक. हे काय की पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमचा कंट्रोल कुंडलिनी येतो हे जर डॉक्टरांना माहीत नसतं तर 60 डॉक्टर लंडनचे ह्याच्यावरती प्रयोग करतील का? प्रयोग करत नाहीत, ह्याचं नुसतं संकलन करत आहे. आणि 400 डॉक्टर रशियाला हा मार्ग अवलंबतील का? पण ते प्रश्न विचारत नाहीत. त्यांना कळतं की अजून आमचं ज्ञान अपुरं आहे. ते प्रश्न विचारत नाहीत, ते उतरतात, उतरून शिकतात, कारण त्यांना आपल्या आयुष्याबद्दल आपल्या जीवनाबद्दल कदर आहे. त्यांना तुम्ही कुठे असं सुरू केलं तिथे, आता त्यांनी हिप्पिझम सुरू केलं त्यात वाहून गेले, ड्रग सुरू केलं त्यात वाहून गेले. त्यामुळे आता त्यांना अक्कल आली आहे की असं काहीतरी ट्यूब निघाली त्याच्यात धावायचं नाही, जे काही महत्त्वाचं मौल्यवान आहे तिकडे बघितलं पाहिजे. आणि 200 सायंटिस्ट आज मला तिथे म्हणतात माताजी आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या. तुम्हाला आश्चर्य वाटे की ह्या देशात, ह्या महाराष्ट्रात इथे अध्यात्म एवढा आहे, इथेच असले काही काही उपटसुंब निघालेत, दुसऱ्या कुठे नाही. दिल्लीला नाही, तुम्ही कुठे जाल तिथे नाही. तिथे हे आहे की लोकांमध्ये आतंक आहे, मारामाऱ्या आहेत, पुष्कळच जास्त म्हणजे भांडणं आहेत, सगळं काही आहे. पण हा असला प्रकार कुठे नाही. हा प्रकार इथेच काहीतरी नवीन टूम काढायची आणि लागायचं लोकांना. तेव्हा आपण ह्यातला फरक समजून घ्यावा. बुद्धीने जिथपर्यंत जाता येतं ते हे की आम्ही श्रद्धा फक्त संतांच्या वाणीवर ठेवणार, हे बुद्धीने जाणलं पाहिजे. बाकी कोणी उपटसुंब आला, जेलमधून सुटला आणि त्यांनी भगवे वस्त्र घातले त्याच्यावर विश्वास ठेवणे हे बरोबर नाही. जात पात हे सगळं कुठून आलं मला समजत नाही. हे आपल्यावरचा शाप आहे. बरं, आपल्या महाराष्ट्राचा शाप विशेष करून एक आहे, तो म्हणजे भाऊबंदकी. तो सुद्धा सहयोगाने जातो, पण जरा उशिराने, कारण जरा चिकटच आहे हा मला वाटतं गुण. विशेषतः नगर जिल्ह्यात तर आम्हाला फारच जास्त जाणवतो की भाऊबंदकी, एका दुसऱ्याला ओढत राहायचं. त्यामुळे सहयोग मात्र दुखावतो आणि तो वाढत नाही. नगर जिल्ह्यामध्ये हा रोग कुठून आला हे मला समजत नाही, कारण मी सुद्धा नगर जिल्ह्यातलीच आहे जुनी. शालिवाहनांचेच आम्ही वंशज आहेत आणि शालिवाहन इथे होते, बरेच वर्ष ते राहिले. आणि मी असं पाहिलेलं आहे की इथल्या लोकांमध्ये ही भाऊबंदकी जी आहे ती इतकी बांधलेली आहे, एकाचं तोंड इकडे तर एकाचं तोंड तिकडे. म्हणजे सहयोगात येऊन दारू सुटेल, तंबाखू सुटेल, व्यसनं सुटतील, सगळं होईल, पण तरी हे शेपूट मात्र लागलेलं असतं. हे शेपूट कसं कापायचं मला समजत नाही, कारण हे दुसरीकडे कुठे नाही. आता त्याच्यावरती मला काहीतरी तोडगा काढला पाहिजे की ही भाऊबंदकी कशी होते. कारण आपण एका विराटाचे अंग प्रत्यंग झालो. समजा हा हात ह्या हाताशी भांडायला लागल्यावर ह्या शरीराने काय करायचं. पण हे नगर जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य मी पाहिलेलं आहे की इथे भाऊबंदकी अगदी पेरल्यासारखी आहे आणि ती अशी सूक्ष्मतेने कार्य करते की मला कधी कधी समजत नाही की कितीही मेहनत केली तरी ही भाऊबंदकी का निघत नाही. म्हणजे हा रोग, अहो कॅन्सर आम्ही ठीक केला ह्याबद्दल शंका नाही, अनेक कॅन्सर ठीक केले आहेत. तुम्हाला याचे जितके पाहिजे असतील तसे आम्ही नमुने दाखवू शकतो. असे रोग ठीक केले आहेत की जे कुणी ठीक करू शकत नाही. ते आम्ही काही केलेलं नाही, ते तुमच्या कुंडलीने केलं. जर तुमची कुंडलिनी जागृत झाली तर आम्ही तुम्हाला करू शकतो. पण हा एक रोग असा चिकट आहे की तो काही निघतच नाही आणि तो निघाला पाहिजे. नगर जिल्ह्यातला हा रोग फार वाईट आहे. एक दुसऱ्याला खेचाखाची करायची, पण हे काहीतरी आधुनिक आहे आपल्याला सांगते. कारण आमचे आईवडील सांगत असत की नगर जिल्हा म्हणजे अत्यंत सोज्वळ लोक, कधी कशात भांडण नाही, सगळ्यांची आपापसात मैत्री. बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये असायचं, पण नगर जिल्हा म्हणजे अगदी विशेष असं सांगत असत. आणि त्यांना एवढी श्रद्धा होती नगर जिल्ह्याबद्दल. आता मला समजत नाही की त्या नगर जिल्ह्यामध्ये ही कीड कुठून लागली. ह्या सर्व गोष्टी प्रकाशात आल्यावर हळूहळू सर्व स्वच्छ होतं. पण ज्या लोकांना गहनता आहे, रशियाच्या लोकांना मी म्हणते सगळ्यात जास्त जगात आहे. रशिया झालं, बल्गेरिया झालं, झेकोस्लोवाकिया, आता आले ते ग्रस्त झेकोस्लोवाकियाचे इथे आता 100 माणसं येणार आहेत तिथं. ह्या देशांमध्ये इतकी गहनता आलेली आहे, कारण त्यांचं जे साम्राज्य होतं त्याच्यामध्ये दडपशाही होती. त्यामुळे ह्या लोकांना
राजकारणात काही शिरकाव नव्हता नशिबाने. हे असे काही ते धंदे करू शकत नव्हते की एक समिती काढली ओरडायला लावलं मुलांना, आज काही धंदे करू शकत नव्हते. तर लक्ष सगळं त्यांचं मग होतं की आता आमच्या जीवनाला अर्थ काय. म्हणून ती गहनता त्यांचे तुम्ही जर रशियन लोकांची जर तुम्ही लेखक वाचले सुरुवातीपासून टॉल्स्टॉय वगैरे, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांच्यामध्ये अंतर्मन जाण्याची फार, कोणती गोष्ट असते तर मी असं का करतो असा विचार फार गहन त्यांच्यात सुरुवातीपासूनच होता. आणि मी जे सुरुवातीला रशियाला गेले माझ्या यजमानांच्या बरोबर, तेव्हा मी तेव्हा साहेबांना सांगितलं होतं की जर रशियाला जर सहयोग सुरू झाला तर इकडे अगदी पेट घेणार. आणि तसंच झालं. म्हणजे 16,000 माणसं स्टेडियममध्ये आणि त्यातही बाहेर लोक, म्हणजे तिथे धर्मासारखा सहयोग पसरलेला. ज्या ह्याच्यामध्ये कोणाला देव माहीत नव्हता, धर्म माहीत नव्हता, कारण त्यांच्यामध्ये ह्या अंधश्रद्धा नाहीत. आणि मला एकदा फार आनंद वाटला की लोक अंधश्रद्धा काढत आहेत, म्हणजे ह्या गोष्टी फार चांगली, पण त्यांना अक्कल नाही आहे. त्याची अक्कल असायला पाहिजे. लायकीशिवाय तुम्ही कोणतंही कार्य करू शकता. त्यात प्रावीण्य मिळवलं पाहिजे आणि ते सहयोगाने तुम्हाला ते प्रावीण्य मिळू शकतं आणि तुम्हाला लोकांना सांगू शकता की काय चूक आहे काय चूक नाही. म्हणजे असं आहे की हे जे परमचैतन्य आहे हे आत्मसाक्षात्कारानंतर तुमच्या हाताला लागतं, जाणीव येते. ह्यालाच बोध म्हणतात, ह्यालाच विध म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही जर असं कोणी चुकीचं काम करत असेल तर लगेचच तुमच्या हातात कळतं की हा मनुष्य चुकीचा आहे. एखादा मनुष्य समजा जेलमधून सुटून आला आणि त्यांनी भगवे वस्त्र घातले, तुम्ही ओळखणार कसे? ओळखू शकत नाही. पण जर तुम्ही सहयोग चालले तुम्हाला लगेच लक्षात येईल खोटाड्या. परत अशा लोकांची कुंडलिनी कधी उठणारच नाही ज्यांचं हृदय स्वच्छ नाही, उठणारच नाही. तुम्ही किती प्रयत्न करा. कुणी म्हणाल हिटलरला द्या तो आत्मसाक्षात्कार, तुम्ही म्हणून बरं वा पुढल्या जन्मी बघू, ह्या वर्षी नाही होणार, ह्या वेळेला नाही होणार, कारण होणारच नाही. कारण त्याला एक काहीतरी माणसाची तयारी पाहिजे, ते मागायला पाहिजे, जबरदस्ती होऊ शकत नाही. जर ती नम्रता असली तर ते तुम्हाला मिळू शकतं आणि ते तुम्ही मिळवून कुठे जाऊ शकता, त्याचं काही सांगताच येत नाही. म्हणजे इतके लोक कुठे पोचले आहेत. एक गृहस्थ आहेत तबला वाजवणारे, सिफात हुसेन खान साहेब. ते एकदा माझ्यासमोर असं सहजच वाजवायला बसले. ते सर्वसाधारण असे वाजवत होते. वाजवता वाजवता त्यांची कुंडली चढली आणि हात चालू लागला त्यांचा. तर त्याला काही समजलंच नाही. त्यांनी म्हटलं माँ ये कहाँ से सब आया, चलने दो बेटे. त्याच्यानंतर एक दिवस असंच आम्ही पुण्याला गाणं ऐकायला गेलो होतो. तिथे म्हटलं तबला वाजवता हा आहे कोण, तोच आहे की काय? तर सगळे म्हणणे माताजी तो फार सर्वसाधारण होता. अरे म्हटलं जाऊन बघा तर खरी. जाऊन सांगितलं माताजी आहे. तो धावत आला माझ्या पायावर, म्हणे माताजी आपने पहचाना नाही. म्हटलं मी तर ओळखलं, पण हे म्हणत होते तू तो नाही. आणि आज तो जगप्रसिद्ध तबला प्लेयर अमजद अली. असंच अमजद अलीला एवढं हे नव्हतं पूर्वी, इतकं चांगलं वाजवत नसे. बस एकदाच त्याचं मी वाजवणं ऐकलं. त्या दिवसापासून अमजद अली जे आहेत आज साऱ्या जगाला गेले. असे अनेक लोकांची मी आपल्याला नावं सांगू शकते की ज्यांनी आत्मसाक्षात्कारांनी आपली किती प्रगती करून घेतली. तसंच असे लोक होते की जे व्यसनाधीन झाले. व्यसनाधीन झाल्यामुळे त्यांची कला संपली. त्या व्यसनाधीन ह्याला जेव्हा ते सहयोगात येऊन ठीक झाले, सगळी व्यसनं सुटून जातात. तर आज परत त्यांची नावं येत आहेत. पुष्कळशे लोक, माणिक वर्मा ही फार आजारी असायची, फारच आजारी. तिला काहीतरी झालं होतं, ती सहयोगात आली, बरी झाली, आज परत ती गाणं म्हणते. आणि जी म्हणत होती की आता मी म्हातारी झाली आहे, ती आता इतकं सुंदर गाणं म्हणते. अशा अनेक लोकांची मी आपल्याला उदाहरणं सांगू शकते की ज्यांना सहयोगाने सर्व प्रांगणामध्ये फरक आलेला आहे. आता तुमच्या कल्याणासाठी कितीही मी सांगितलं, पण जर तुम्हाला स्वतःचं कल्याण नको असेल आणि माझंच ते खरं असं करून तुम्ही आपला सर्वनाश करण्यासाठी जर उद्युक्त झाला असाल आणि आपल्याला अतिशहाणे समजत असाल, तर तुमच्याशी मी काय वाद घालण्यात काही अर्थ नाही किंवा सांगण्यात काही अर्थ नाही. ज्यांना आपलं कल्याण करून सांगितलं आहे की स्वधर्म जागवा, स्वचा धर्म जागवला पाहिजे. स्व म्हणजे आत्मा, त्याचा धर्म जागवला पाहिजे. आणि तो जर धर्म जागवला तर त्याने जी जी किमया होते ती अगदी पाहण्यासारखी. मला स्वतःलाच आश्चर्य होतं की हजारो लोक कसे पार होतात. विशेषतः रशियामध्ये मला वाटलं यांना कशी काय मी जागृती देणार, कसं काय होणार आहे. देवा संध्याने 16,000 माणसं बसलेली चारीकडनं, आता कसं काय होणार यांचं. अहो एकसार सगळे पार झाले, एकसार. आश्चर्यचकित झाले. कमालीचे लोक आहेत. ती गहनता आपल्यात काय येऊ नये.
आपण ह्या अध्यात्माच्या दारात बसलेलो आहोत. एवढं संत साधूंनी कार्य केले ते सगळं आपण वाया घालवणार का? ते सगळं सोडून देणार का? त्याच्या काहीतरी त्यांचा विचार ठेवावा. आणि त्यांनी जेवढं कार्य केलं आहे त्यावरच आम्ही सहयोग उभारला आहे. जे पसायदान ज्ञानेश्वरांनी वर्णित केलं आहे तो सहयोग आहे. ते सगळं जे त्यांनी सांगितलं होतं की आता द्यावे पसायदान, ते पसायदान आहे. आणि ते पसायदान सगळ्यांनी घ्यावं, विमुख होऊ नये आणि आपलं आयुष्य बेकार गोष्टीत घालवू नये. ह्यांनी लोकांचे लाभ जर झाले नसते तर आज हजारो देशातून लोक इथे आले नसते. या रजनीशसारख्या माणसांनी असे घाणेरडे लोक इथे आणले की त्या लोकांना इथे आणल्याबरोबर लोकांना एड्सचे रोग झाले. आणि परवा आम्ही, आश्चर्याची गोष्ट आहे, गुजरात समाचारच्या लोकांनी एक पत्रक आणलं होतं. त्याच्यात असं लिहिलं होतं की रजनीशनी या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तर्फे माताजींना एक फटका दिलेला आहे आणि आता आम्ही दुसरा फटका देणार आहोत. आणि त्या दुसऱ्या फटक्याच्या आधीच ते रजनीश फटकले. असली घाणेरडी कामं जर करायची असली की लोकांवर दगड मारणे आणि हे म्हणजे गुन्हे आहेत, क्रिमिनल गुन्हे आहेत. हे असली कामं शिकण्यासाठी जर तुम्ही समित्या तयार केल्या तर आधी आपले डोळे स्वच्छ करून घ्यावे आणि अशा लोकांच्या कोणत्याही गोष्टीत आपण येऊ नका. सहयोग हा ईश्वर, परमात्मा आणि ही परमशक्ती सिद्ध करण्याला पूर्णपणे तयार आहे आणि सिद्ध करून दाखवलेलं आहे. पण जर तुमची जागृती झाली नाही तर आम्ही आंधळ्याला हे शिकवू शकत नाही. जो आंधळा आहे त्याच्याशी रंगाबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे म्हणून त्यांना आम्ही शिकवू शकत नाही. तुम्ही आपली श्रद्धा दृढ ठेवा. परमेश्वर आहे, त्याची शक्ती ही आहे आणि त्या शक्तीला तुम्ही प्राप्त होऊ शकता. जे जे संतांनी सांगितलं ते सगळं खरं आहे आणि ते आम्ही सिद्ध करायला आलो आहोत. ख्रिस्तानी भूतं काढली म्हणतात, ती खोटी गोष्ट नाही. भूतं म्हणजे काय, अशी उभी नसतात. भूतं म्हणजे एक सूक्ष्म वस्तू आहे. त्याला मेडिकलमध्ये आता त्यांनी नाव दिलेलं आहे प्रोटीन 58 आणि प्रोटीन 53. आता ह्या लोकांना ते काही माहितीच नाही, कुठे गेलेलं आहे, काय सायन्स, की कशाने ट्रिगरिंग होतं कॅन्सरचं वगैरे काय माहिती. आले माझ्याशी वादायला. अहो म्हटलं कसं तुमच्याशी बोलायचं, काय अक्कल पाहिजे, काय तुम्हाला त्याच्यात शिक्षण पाहिजे ना. मी सुद्धा मेडिकल केलेलं आहे, पण मेडिकल इतक्या खालच्या दर्जाचं आजकाल झालेलं आहे हिंदुस्थानात, जसं सगळं शिक्षण झालेलं आहे की त्यांच्याशी बोलायची सोय होणे. आज कुठल्या कुठे देश गेलेले आहेत, ते कुठल्या कुठे पोचलेले आहेत. तर ही भूतं म्हणजे काय, भूत असं नसतं, पण एकतरचं प्रोटीन हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जेव्हापासून आपले निर्माण झालेलं आहे तेव्हापासून जी एक कलेक्टिव्ह सबकॉन्शियस एरिया आहे त्याच्यामध्ये ही प्रोटीन्स असतात. म्हणजे त्याला आपण सुप्त चेतन म्हणूया. जी सुप्तावस्थेत जे आपलं म्हणजे भूतकाळ, जे भूतकाळात झालेलं आहे ते त्याच्यामध्ये ते असतात आणि ते येऊन आपल्याला व्हायरसेस पण तेच आहेत. आता व्हायरस कुठल्या कुठे पोचले, जेनेटिक्स कुठल्या कुठे पोचले, तिकडे लक्ष देण्याच्या ऐवजी हे फालतूचे धंदे या लोकांनी काढलेले आहेत. त्याच्यामध्ये काहीही विचार, आमचे जेनेटिक्समध्ये कितीतरी लोक कुठल्या कुठे पोचले आहेत अमेरिकेत. ते अमेरिकन्स आहेत, इंडियन्स आहेत. तर अशाने आपली प्रगती होणार नाही. प्रगती होणार आहे जेव्हा आपण आपले डोळे उघडे ठेवून हे लक्षात घेऊ की आपण काय करू शकतो, आपली काय किमया, आपल्यामध्ये कितीतरी शक्ती आहेत त्या सुप्तावस्थेत आहेत, त्या जागृत करून घेतल्या पाहिजे आणि त्यात उतरलं पाहिजे. तेव्हा आपल्याला मला सांगायचं आहे की असल्या टुमा जरी निघाल्या तरी लक्ष देऊ नये. आज ही निघेल उद्यातून, जसं काही कावळ्याच्या छत्र्या निघतात तसे लोक निघतात. पण मला वाईट हे वाटतं की मुलांना मात्र ह्यांनी आता गोवू नये. अंगापूरला 5-5, 10-10 वर्षांच्या मुलांच्या हातात दगड दिले ह्या लोकांनी आणि दगड मारायला सांगितले. आणि आता पोलीस आली तर म्हटलं बाबा मुलांना हात लावू नका, तुम्ही मुलांना हात लावायचं नाही. म्हणजे CBI तिथे येऊन पोचलेली आहे. मुलांना हे असले धंदे कुणशीपणाचे जे शिकवतात त्यांच्यात काय अर्थ ठेवलेला आहे अशा लोकांमध्ये. उद्या जेलमध्ये सगळे जातील किंवा सर्वनाश होईल. या मुलांना सन्मार्गाला लावलं पाहिजे. सहयोगाने मुलांना सन्मार्गाला लावलेलं आहे. आज जी मुलं फार व्रात्य, फार वगैरे अशी समजली जातात, आज त्यांना स्कॉलरशिप्स मिळतात. तुमच्या राहुरीतच, तुमच्या राहुरीच्याच शाळेतल्या मास्तरांना, हेडमास्तरांना जाऊन विचारा, ते सांगतील तुम्हाला. जी मुलं म्हणून ते माझ्याकडे घेऊन आले ते त्यांना आज स्कॉलरशिप्स मिळतात. तेव्हा ह्या मुलांचं आयुष्य खराब करू नये. आणि तुम्ही सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे की अशा तशा फालतू समितीच्या ह्याच्यात जाणाऱ्या मुलांना तुम्ही एकदम दाबून ठेवलं पाहिजे.
त्यांना मुळीच तिकडे जाऊ दिलं नाही पाहिजे. कारण हे लोक फक्त आपला एक मंच बनवण्यासाठी अशी दिशाभूल करत आहे. हे अभ्यासाची वेळ आहे आणि अभ्यास केला पाहिजे, प्रावीण्य मिळालं पाहिजे आणि आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे. तर भिकेचे डोळायला लागते त्यांना. जर अभ्यासच करायचा नाही तर ह्या धंद्याला तुम्ही मुलांना मुळीच देऊ नका. संबंध एक समजण्याची गोष्ट ही आहे की आज एवढी मोठी गोष्ट आपल्या देशात होत आहे. ही संपदा आपली आहे. अध्यात्म ही आपली संपदा आहे. आपण साऱ्या जगाची मदत करू शकतो, साऱ्या जगाला ही संपदा देऊ शकतो. पण खोटेपणाची नाही. नुसतं प्रवचन करायचं हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, त्याने काय होणार आहे? गळा खराब होतो नुसता. पण सहयोगाचं जे अध्यात्म मिळवून तुम्ही लोकांना जर काही सांगितलं तर ती एवढी मोठी संपदा तुम्ही लोकांना देऊ शकता. त्याचा तुम्ही लोकांना किती फायदा करू शकता ह्याची तुम्हाला जाणीवच नाही आहे. आज हे लोक महाराष्ट्रात इतके फिरतात. मी यांना तुकारामांच्या समाधीवर पाठवलं होतं तर लोक सांगायला आले, माताजी हे तर जमिनीवर लोळत होते. त्यांची ध्यानाची जी जागा. मी यांना विचार, तुम्ही जमिनीवर काय लोळत होते? म्हणे पृथ्वीतनं व्हायब्रेशन्स निघत होते माताजी. म्हटलं असं, बरं ठीक आहे. आणि सगळीकडे यांचं म्हणणं असं की महाराष्ट्रात चैतन्य संबंध जगात नाही इतकं आहे आणि आपण हे शहाणपणाचे दिवे लावत बसलो आहेत. म्हणजे एवढी मोठी संपदा असताना भिकेचे डोहाळे लागले असंच म्हटलं पाहिजे. तेव्हा जे आहे ते मिळवून घ्या आणि ही संपदा आपण साऱ्या जगाला देऊ शकतो. साऱ्या जगामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा केवढा मान होऊ शकतो. पण एवढं मात्र खरं की भावबंदकी मात्र नष्ट झाली पाहिजे. ही अशी कीड आहे, ती राजकारणात ही घाण ठीक आहे कारण त्याला काही अर्थच नाही राहिलेला. पण सहयोगात मात्र ही घाण आणू नये कोणीही. ही माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून ही भावबंदकीची घाण सहयोगात आणू नका. आणि त्या प्रकाशात तुम्हाला दिसेल की ही भावबंदकी आपण जी करतोय ते एकच महान विराटाचे आपण अंग प्रत्यंग आहोत. आणि ह्या कार्यासाठी कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात म्हणजे सामूहिक चेतना ही पूर्णपणे जागृत झाल्याबरोबर हे सगळं आपण विसरून जातो. आता हे लोक खेडेगावात जातात तर हे सगळे सहयोगी आहेत आणि आम्ही सहयोगी त्यांच्या जाऊन झोपडीत त्यांना भेटतात, गळ्यात गळे घालतात. आता परवा आम्ही तिकडे एक मिरवणूक त्यांनी लगेचच काढली. म्हटलं कशाला मिरवणूक? नाही म्हणे माताजी पुष्कळ लोक आलेत. म्हटलं बरं. तर हे लोक त्यांच्यावर बोलत आता ह्यांना भाषा येत नाही काय नाही, काय बोलत होते माहिती आहे. आणि ते दत्त मंदिराच्या पलीकडे जे निघून गेले, अरे म्हटलं तुम्हाला परत जायचं आहे तर तुम्ही गेला. म्हणजे आम्ही त्यांचे व्हायब्रेशन्स बघत होतो. माताजी फार छान व्हायब्रेशन्स महाराष्ट्रीयन लोकांना आहेत. असं का? त्यांना तरी जाणीव आहे की नाही त्याची? तेव्हा आपल्याजवळ पुष्कळ काही आहे आणि पुष्कळ द्यायचं आहे. जे आपल्याजवळ आहे ते दिलं पाहिजे. दुसऱ्यांचं घेऊन काय करणार? उसणं. ही माझी सर्वांना अत्यंत कळकळीची विनंती आहे की तुम्ही लोक सहयोगामध्ये उतरलं पाहिजे. असं नाही आज आम्ही जरी तुमची जागृती केली तरी सहयोग म्हणजे एक क्षणात जरी झाला त्याचा अनुभव तरीसुद्धा तो वाढवला पाहिजे. वृक्षासारखा तो वाढला पाहिजे कारण ही जिवंत क्रिया आहे. आणि जिवंत क्रिया जसे एखादं बी आपण जमिनीत पेरावं आणि जमिनीची शक्ती जशी तिला अंकुर फोडते एका बीला, तसंच तुमचीसुद्धा कुंडलिनी शक्ती ही जरी तुमचं ब्रह्मरंध्र फोडून बाहेर आली तरीसुद्धा तुम्हाला त्याच्या पुढे गेलं पाहिजे आणि आपल्याला वृक्षासारखं उभं केलं पाहिजे. पण पहिल्यांदा ह्या भावबंदकीचं जिथे कार्य असेल तिथे कान बंद करून घ्यायचे हे लक्षात ठेवा. आणि त्यासाठी काय करावं ह्याचे जर तुम्ही मला कळवलं तर मी तिकडे लक्ष घाले. कारण मला हे समजतच नाही की भावबंदकी का असली पाहिजे. आणि ह्या देशाचं महात्म्य सांगावं तेवढं थोडं. हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र म्हटलेला आहे तसाच हा महाराष्ट्रच आहे. तसाच हा महाराष्ट्र आहे. पण जी आपली विशेष शक्ती आहे आपल्यामध्ये जे विशेष आहे ते समोर न आल्यामुळे आपण असे झाले आहोत. ह्यानी दरिद्रता जाते. ॲग्रिकल्चर ठीक होतं मी आपल्या सांगितलं, दरिद्रता जाते आणि मनुष्य कुठल्या कुठे पोचून जातो. त्याला नवीन नवीन कल्पना येतात आणि तो सन्मार्गाला लागतो. मुख्य म्हणजे सन्मार्ग हा मिळवला पाहिजे. एकदा तो हरवला तर हा सन्मार्ग मिळणार नाही. आता एक 10 मिनटं
आपल्याला आत्मसाक्षात्काराची आपण वेळ घालूया. त्याच्यात फार तर 10-15 मिनटं लागतील आणि आपण जागृत होऊन जाल. पण जागृत झाल्यावर आता काही तुम्ही अवधूत होणार नाही. त्यासाठी अवधूत होण्यासाठी थोडी तरी त्याची किंमत समजली पाहिजे. आत्मसाक्षात्काराला तुम्ही जरी आलात तरी अजून पूर्ण त्याचा विकास झालेला नाही हे समजून त्यावर मेहनत करायला पाहिजे. मग आम्हाला तुम्ही लिहा, मग तुम्हाला समजेल हे काय आहे. माझा सगळ्यांना अनंत आशीर्वाद आहे. फक्त तुमच्यामध्ये शुद्ध इच्छा असली पाहिजे की आम्हाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. जर तुमच्यामध्ये शुद्ध इच्छा नसली तर आत्मसाक्षात्कार होणार नाही. कारण कुंडलिनी ही शुद्ध इच्छा शक्ती आहे, पवित्र शुद्ध इच्छा शक्ती. आपल्याला जेवढ्या इच्छा आहेत, आज आपण म्हणू की आम्हाला एक घर पाहिजे, त्यासाठी धावपळ करू, मेहनत करू. घर मिळाल्यावर त्याचा संतोष न मानताना मग आम्हाला एक शेत पाहिजे, मग शेत झाल्यावर मग ट्रॅक्टर पाहिजे, मग तेही झालं, मग त्याच्यानंतर मग ही मोटर पाहिजे. म्हणजे एका इच्छेवरून दुसऱ्या इच्छेवर आपण जात असतो. पण जी एक इच्छा पूर्ती झाली तिचं आपल्या लक्षात येत नाही. त्याला इकॉनॉमिक्सनेच म्हटलं आहे की एक सार इन जनरल सगळ्या ज्या आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाहीत. तेव्हा ही अशी कोणची इच्छा आहे जी पूर्ण झाल्यावर आपल्या इच्छा सगळ्या पूर्ण झाल्यासारख्या वाटतात. ती इच्छा म्हणजे ह्या परमेश्वरी शक्तीशी एकाकारिता साधणे ही इच्छा खरी. म्हणूनच आपण पाहिलंय की सर्व संत लोक समाधानी आहेत. इतकंच नाही, अत्यंत शक्तिशाली आहेत. आता मलाच बघा, मी 68 वर्षाची आहे. आणखीन प्रत्येक दुसऱ्या दिवशी माझा प्रवास चालू आहे आणि फार लांब लांब कधी गेले तर मेक्सिकोला गेले तर तिथं जपानला गेले तर असा सारखा माझा प्रवास चालू आहे. पण मला काही होतच नाही विशेष. त्याला कारण काय की मी काय करते अशी मला कल्पनाच येत नाही. होत आहे सगळं, आपोआप होत आहे. अशी भावना आल्यावर, अशी भावनापेक्षा अशी स्थिती आल्यावर, हा विचार आणि भावना नाही, ही एक स्थिती आहे माणसाची. आपल्याला वाटतच नाही की आपण काहीतरी करतोय, काही मेहनत करतोय की प्रवास करतो, काही वाटत नाही. आणि त्या एकंदर स्थितीमध्ये इतकं समाधान, इतका आनंद आणि इतकं प्रेम आहे. खरोखर म्हणजे लोक म्हणतात सुद्धा की माताजी तुम्हाला कशाची गरज आहे. काहीच नाही, कारण श्रीमंत घरात नामही आणि पुष्कळ पैसे साहेबांनी दिले आहेत ह्या कार्यासाठी आणि सर्व तऱ्हेने समृद्ध असून मी अशी जंगलात इकडे तिकडे फिरते. त्याला कारण असं की हा आनंद देण्याचं कार्य माझं आहे, हे मला दिलं पाहिजे. त्यासाठीच माझा जन्म आहे आणि ते मी कार्य करत आहे. त्याच्यात मला काही तुम्ही देऊ शकत नाही. जे आहे ते घ्यावं आणि मनसोक्त लुटावं, अशीच नेहमी आईची इच्छा असते. तर तुम्हाला आपली आई माहीत असेल तर तसाच हा प्रकार आहे. तेव्हा सगळ्यांनी प्रेमाने ह्याचं स्वीकार्य करावं आणि त्यात वाढून घ्यावं स्वतःला. मुलांनी सगळ्यांनी प्रेमाने नांदावं आणि सौख्यात राहावं. हेच एक आईला पाहिजे, दुसरं तिला काही नको. आता ही कुंडलिनी वगैरे काय आहे ह्याच्यावरती तुम्ही आमच्या सेंटरवर जाल तर कळेल. पण जर तुम्ही सेंटरवर नाही गेला, जर तुम्ही सामूहिकतेत नाही आला तर मात्र काही मदत होणार नाही. पुष्कळसे लोक आहेत, आम्ही माताजी घरीच करतो, सहयोग घरी करता येत नाही. जरी तुम्ही घरी केला तरी तुम्ही सामूहिकतेत आलं पाहिजे, म्हणजेच हे कार्य होईल. म्हणजे समजा जर एखाद्या तुमच्या बोटातलं नख पडलं किंवा तुम्ही काढून टाकलं तर त्याची काहीच वाढ होत नाही, तशीच तुमचीही काही वाढ होणार नाही. म्हणून सामूहिकतेत आलं पाहिजे आणि त्या सामूहिकतेत आल्यावर सगळं शिकून गेलं पाहिजे. मग त्याच्यात तुम्हाला कळेल की श्रीकृष्ण कोण, राम कोण,
ख्रिस्त कोण, त्यांचे काय संबंध, मोहम्मद साहेब आणि ह्या सगळ्यांचे आपापसात काय संबंध होते, सगळं अगदी सत्य म्हणून तुमच्यासमोर येईल. म्हणजे आता समजा जर मी म्हटलं की ख्रिस्ताचं एक स्थान आहे, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा कुंडलिनी चढेल तर त्या स्थानावर जाऊन ती थांबून जाईल. तुम्हाला ख्रिस्ताचंच नाव घ्यावं लागेल, त्याला ती चढणार आहे. पण त्याला सहयोगी पाहिजे, कारण तुमचं कनेक्शन पाहिजे देवाशी. त्याशिवाय तुम्ही कोणताही मंत्र देऊ शकत नाही, त्यांना काही सांगू शकत नाही. किंवा जर तुम्ही म्हटलं की हो आम्ही तुमची कुंडली जागृत करतो, तर होऊ शकत नाही. तुमचं आधी कनेक्शन त्याच्याशी झालं पाहिजे. जसं ह्या लाऊडस्पीकरचं किंवा माईकचं जोपर्यंत कनेक्शन मेनशी होत नाही तो पण त्याला अर्थ नाही. तसंच तुमचं जे काही आहे देवाबद्दल त्यालासुद्धा अर्थ राहत नाही. म्हणून आधी कनेक्शन करून घ्यायचं. ते कनेक्शन झाल्यावर मग तुम्हाला सगळं कळेल कुठे चुकलं आहे. कारण पुष्कळशे लोक मला असे म्हणतात की माताजी आम्ही एवढं देवाला मानतो पण आम्हाला एवढा त्रास का. त्याला त्रास असा आहे की अजून तुमचं कनेक्शनच झालं नाही. कनेक्शन झालं म्हणजे मग काय, मग लगेचच तुम्हाला जे काय पाहिजे ते घडू शकतं. आणि बरोबर काय पाहिजे काय नाही पाहिजे त्याचाही निरक्षीर विवेक येतो. असो, आता ज्यांना जागृती घ्यायची असेल त्यांनी इथे बसावं, ज्यांना घ्यायची नसेल त्यांनी कृपा करून बाहेर जावं. नसते उपद्व्याप करण्यासाठी आपलं आयुष्य नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या आयुष्याची किंमत केली पाहिजे. ज्यांना नुसते उपद्व्याप करायचे आहेत ते एका दिवशी जेलमध्ये जाणार. ती प्रवृत्तीच वाईट आहे. आधी जागृती घेतल्यावर आज सहयोगी सुद्धा जिथे जिथे जातात इतकं सामाजिक कार्य करत आहेत की मी आपल्याला सांगू नाही शकत. ह्या तुमच्या राहुरी गावातच एक आम्ही स्त्रियांसाठी ह्या लोकांनीच किती मोठी एक संस्था काढलेली आहे. त्यासाठी कॅनडानी आणि ऑस्ट्रेलियानी रुपये पाठवले. आमच्या गव्हर्नमेंटनी सांगितलं की नाही रुपये आम्हाला मिळाले पाहिजे, कारण गव्हर्नमेंटचे त्यांचे आम्ही तुम्हाला देणार नाही, माताजींना देऊ. मग मान्य करावं लागलं. बायकांच्या उन्नतीसाठी तिथे इतकं सुंदर आम्ही एक काढलेलं आहे आणि सुरू करणार आहोत. अनेक शाळा काढलेल्या आहेत, अनेक ठिकाणी कार्य होत आहे. तेव्हा काहीतरी भरीव काम केलं पाहिजे. पण त्यात जर अध्यात्म असला तर त्या कामाला एकपणेचा प्रामाणिकपणे. नाहीतर इथे आजकाल काय, कुणाला विचारलं, मी पुण्याला आले मला आश्चर्य वाटलं की पुण्याला अरे बाबा तो काय येत नाही, तो पैसे खातो, तो पैसे खातो. अरे म्हटलं पैसेच खातो आणि जेवतो बी तो का नाही. सगळे पैसेच खात बसले. एवढा भ्रष्टाचार या महाराष्ट्रात आहे. अहो कुठे दुनियेत नाही एवढा भ्रष्टाचार. आणि आपण इतके सहनशील आहे. भ्रष्टाचार एवढा आपण सहन कशाला करतो. माहीतच तो हा भ्रष्टाचार आहे. सांगतात हा अगदी पक्का भामटा आहे. अरे पण त्याला तुम्ही का नाही त्याला हलवत. त्याच्यासाठी नाही कुणी मंच करणार. भ्रष्टाचाराच्या मागे लागा, तसं नाही करणार. इतकंच नव्हे की भ्रष्टाचारच आहे, पण इतकं लोक खोटं बोलतात सर्रास. म्हणजे न्यूजपेपरवाले इतकं खोटं बोलतात, मला आश्चर्य वाटतं. केसरी सारखा पेपर, मला आश्चर्य वाटलं की जे लोकमान्य टिळकांनी, अहो मी संबंध गीता रहस्य त्यांचा संबंध केसरीत लहानपणी वाचलेला, आणि आजकाल ते काय लिहितात, खोटं नाटं लिहितात. कसं कसं मला समजत. काय झालंय आपल्याला. सगळी मूल्य आपली काय संपून गेली. सपशेल खोटं लिहायचं. कोणत्या बाबतीत काही लिहिलं तरी चालेल. ह्याला काही अर्थ आहे. एवढा भ्रष्टाचार प्रत्येक प्रांगणामध्ये आश्चर्याची गोष्ट आहे. आणि तिकडे आपलं लक्ष नाही, फालतू गोष्टींकडे लक्ष आहे. ही सहनशीलता सुद्धा फार जास्त आहे. आपण भ्रष्टाचार का चालून घ्यायचा. आता आम्ही तिथे होतो हारेगावला, तिथे एक मनुष्य भयंकर दुष्ट आहे आणि त्याने पुष्कळ लोकांना छळलेलं आहे. त्या लोकांनी मला सांगितलं माताजी ह्याने आम्हाला एवढं छळलं आहे, पण ह्याला कुणी काय बोलू शकत नाही आणि हा सगळ्यांना मारतो, आणखी याने फार त्रास दिलेला आहे. मी म्हटलं तू पोलिसात सांगत नाही. म्हणे की आम्हाला भीती वाटते, तो आम्हाला मारून टाकेल, तुम्ही पोलिसला बोला. म्हटलं बघा, तर म्हणे आमच्याकडे कुणी कंप्लेंटच केली नाही. अहो म्हटलं कंप्लेंट करायला त्याला मारायला जातो ना, सगळ्यांच्या पैसे उपटतो, म्हणजे आहे काय. अहो अराजकतेला तरी काय मर्यादा असायला पाहिजे. आणि हे थोड्या वर्षातच एवढं झालं तुमच्या देशाचं वाटोळं. आमचे साहेब 1950 साली कलेक्टर होते.
अहो कधी ऐकलं सुद्धा नाही आम्ही की कलेक्टरनी कमिशनरनी हे लोक पैसे खाता. शक्य नाही. काय झालंय आपल्याला? कुठे गेलोत आपण? तर तुम्ही सहयोगात या. म्हणजे प्रामाणिकपणामध्ये जी निर्भयता आहे ती तुमच्यात येईल. त्यासाठी तुम्ही उभे राहू शकता आणि तुम्हाला कळेल की तुम्ही प्रामाणिक राहून सुद्धा जगामध्ये अद्वितीय कार्य करू शकता. त्याची मुळीच गरज नाही की तुम्ही असे पैसे खाऊपणा करायचा आणि साऱ्या जगाचं वाटोळं करायचं. माझा अनंत आशीर्वाद आहे सगळ्यांना की तुम्हाला परमेश्वर सुबुद्धी देव आणि तुम्ही सर्व सहयोगात उतरून आपले आमूलाग्र परिवर्तन करून घ्यावे आणि अत्यंत प्रेमाने आपापसात राहून हे सगळे भ्रष्टाचाराचे भूतं इथं घालवली पाहिजे. तर त्याचा इलाज तर मला काही समजत नाही. पण सहयोगी कधी चोरी करत नाही, खोटं बोलत नाही. हिंदुस्थानातले सुद्धा कधी चोरी करत नाही, खोटं बोलत नाहीत, पैसे खात नाहीत, सरकारी नोकर आहेत, फार मोठ्या मोठ्या पोझिशनवर आहेत. आता आपले जे चीफ कॅबिनेट सेक्रेटरी ते सहयोगी आहेत, फायनान्स मिनिस्टर सहयोगी आहेत. एक पैसा त्या लोक कधी खाणार नाहीत. असे लोक आहेत आपल्याकडे सहयोगी. आपल्या हेग हायकोर्ट जे वर्ल्ड हायकोर्ट होते त्याचे जे चेअरमन होते डॉक्टर नागेंद्र सिंग ते सहयोगी होते. ह्या लोकांनी कधी एक कवडी छदाम कधी उचललेला नाही. असे लोक आपल्याला नकोत का? असा विचार करायला पाहिजे. एवढं प्रचंड मनुष्याच्या शक्तीला पूर्णपणे प्लावित करणारे, त्याला वाढवणारे असे जे सारे गुण या सहजयोगाने मिळतात. तर मी म्हणेन की अशा युगधर्माला तुम्ही मना नाही केलं पाहिजे. कारण आम्ही आता विश्वधर्मी झालो सगळे. अमेरिकेमध्ये विश्वनिर्मला धर्म हा रजिस्ट्रेशनवर झाला, रजिस्टर्ड आहे, त्यांनी मान्य केलं आहे. कॅनडाला मान्य केलेलं आहे, इटलीला मान्य केलेलं आहे, पण आपल्या भारतात मात्र नाही. कारण इथे अतिशहाणे त्यांचे बैल रिकामे. ही परिस्थिती आहे. आज शेवटला दिवस माझा नगर जिल्ह्याचा कार्यक्रम संपवून मी आता जात आहे परत. आणि त्यामुळे म्हटलं सगळ्याच गोष्टींकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. तेव्हा कृपा करू पुढल्या वर्षी मी येईन तर इथे अनेक सहयोगांना भेटीन आणि त्यांच्या महानतेला बघून मला फार आनंद होईल अशी मला आशा आहे. आता सह म्हणजे तुमच्यावर ज म्हणजे जन्मलेलं. तुम्हाला काही करायचं नाही, काही विशेष करावं लागत नाही. तत्क्षण कुंडलिनी जागृत होते. हे कार्य कबूल आहे मला की अजून कुणी केलेलं नाही आणि आम्ही करतो. पण त्यात वाईट काय झालं? ज्ञानेश्वराच्या आधी कोणीही कुंडलिनीबद्दल उघडून सांगितलं नव्हतं. ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरूंची परवानगी घेऊन 6वा अध्यायात कुंडलिनीचं वर्णन केलं. त्यात वाईट काय झालं? पण तो निषिद्ध म्हणून काढून टाकला धर्म मार्तंडाने. पूर्वी धर्म मार्तंड होते, आता हे अर्धवट विज्ञान मार्तंड आलेत. आणि ते जर आज आपल्या हाती लागलंय, जर त्यांनी सामूहिक चेतना जागृत होते, तर त्यात काय वाईट आहे? काय चुकलेलं आहे? त्यात काही कोणी पैसे घेत नाही, काही असं वैगुण्य नाही. लोक सन्मार्गाला लागतात, त्यांचे सगळे प्रश्न सुटतात. इतकंच नव्हे पण त्यांची व्यसनं सुटतात, ते आपल्या महानतेला प्राप्त होतात. त्यात वाईट काय? असो, आता आपण सुबुद्धीने या गोष्टीला स्वीकार्य करावं. दोन्ही हात माझ्याकडे असे करा. प्रत्येकाने बसून घ्यावं. प्लीज बसून घ्या. बसल्याशिवाय नाही होणार, जमिनीवर बसलं पाहिजे. ही पृथ्वी जी आहे त्यातलं विशेष म्हणजे महाराष्ट्र. आणि हे महाराष्ट्र म्हणजे आपल्याला माहीत नाही, साऱ्या विश्वाची कुंडलिनी इथे आहे. ह्या
इतकी पवित्र ही पृथ्वी आहे, तिचा तुम्ही जर उपयोग नाही करून घेतला तर कोण करून घेणार? लक्षात घ्या आणि शुद्ध मनाने बसा. आम्हाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे असा विचार करून बसा. शंका कुशंका करू नका. आता आपल्या बुद्धीला जास्त ताण देऊ नका, कारण विचारांच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. विचारांचा उंबरठा ओलांडून पलीकडे निर्विचारितेत उतरायचं आहे. म्हणून शंका कुशंका सोडून तुम्ही व्यवस्थित जमिनीवर बसा, मांड्या घालून बसा व्यवस्थित. आता दोन्ही हात माझ्याकडे असे करा. आता हे हात ह्याच्यामध्ये आपल्या सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमचे एंड्स आहेत. एवढीपर्यंत डॉक्टर्स पोचले, ते या लोकांना माहीत नाही, ते आहेत. आता सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम म्हणजे काय आणि स्वयंचलित संस्था म्हणजे काय ते सगळं सांगायची काही गरज नाही. कारण समजा हा दिवा आहे, हा दिवा किंवा इतके दिवे आहेत. इथे तुम्ही आलात तर तुम्हाला म्हटलं की एक बटन आहे ते दाबलं तर हे सगळे दिवे येतील. आता एखादा खेडूत मनुष्याचा तो असं कसं शक्य आहे? होऊ शकत नाही. करून दाखवलं तरी तो म्हणायला नाही शक्य. पण समजा असं होत असलं तर ते का घेऊ नये? त्यात काय शहाणपण आहे? बरं, मग हे सगळं जे होत आहे ते तुम्हाला जर मी म्हटलं की तुम्ही दिवा पेटवून घ्या, ते सोपं आहे की मी सबंध इलेक्ट्रिसिटी कशी आली, कोणी शोधून काढला, इथे कशी आली, हे सगळं सांगत बसले तर तुम्हाला पटणार आहे? ते होत राहील. त्यासाठी माझ्या अनेक टिप्स आहेत, त्या हळूहळू तुमच्या हाती लागतील. तुम्ही ते बघायचं, पण त्यात काही राहिलं नाही. तुम्ही फक्त आधी स्वतः हा प्रकाश मिळवून घ्या, असंच प्रेमाचं सांगणं आहे. बरं, आता दोन्ही हात माझ्याकडे करा. आणि डोळे मिटायचे. आता याच्यात एक अट आहे, ती लक्षात ठेवली पाहिजे की तुम्हाला जर कोणी सांगितलं असेल तुम्ही पापी आहात, तुमचे पूर्वजन्म खराब होते वगैरे, हे सगळं विसरून जायचं. मनुष्य चुका करू शकतो, परमेश्वर करू शकत नाही. तर आम्ही ही चूक केली, ती चूक केली असं म्हणायचं नाही. माझ्या लेक्चरमध्ये असं काही आलं असेल तरी ते विसरायचं, अगदी विसरून जायचं. तुम्ही काही चूक केली नाही, कारण तुमच्या गौरवाला तुम्ही प्राप्त झालं पाहिजे. तुमचा गौरव तुम्हाला मिळाला पाहिजे. तुम्ही किती महान आहात ते तुमचं कनेक्शन झाल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. म्हणून स्वतःला पूर्णपणे क्षमा करायची. आणि मी काही चूक केली नाही, मी मुळीच दोषी नाही. काही तुम्ही केलं असेल, संपलं ते. तर असा जो काही तुमचा भूतकाळ आहे तो सगळा विसरला पाहिजे पूर्णपणे ह्या क्षणी. कृपा करून तो विसरा, नाहीतर कुंडलिनीचे जाऊन अडकेल. आणि हे जर चक्र धरलं गेलं डावीकडे तर मात्र कुंडलिनी चढणार नाही आणि मात्र तर एक रोगाचं निदान होईल. बरं, दुसरी गोष्ट अशी की सगळ्यांना एकसाथ क्षमा करा. सगळ्यांना. कोणी तुम्हाला त्रास दिला असेल, तुमची दिशाभूल केली असेल, तुम्हाला वाममार्गात घातलं असेल, काही केलं असेल, तुम्ही त्याला क्षमा करा. कृपा करू सगळ्यांना क्षमा करून टाकायची एकसाथ. काही लक्षात ठेवायचं नाही. बघा तुम्ही क्षमा करून किती हलकं वाटेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही क्षमा करता अथवा नाही करत, काहीही करत नाही. पण जर तुम्ही क्षमा नाही केली तर मात्र तुम्ही अशा लोकांच्या हातात खेळता जे लोक तुम्हाला त्रास देऊ इच्छितात. म्हणून कृपा करून सगळ्यांना एकसार क्षमा करून टाका. प्रत्येकाची आठवण करायची नाही, कारण आठवण करण्यासारखं काहीच नाही त्याच्यात. सगळ्यांना एकसाथ मी माताजी सगळ्यांना क्षमा केली असं मनात म्हणा, चांगलं पूर्णपणे ठाम विश्वासाने. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पूर्ण आत्मविश्वास ठेवा. मला आत्मसाक्षात्कार होईलच, असा मी कोण पापी आहे मला का होणार नाही, असं कोणचं चुकलेलं आहे मला का होणार नाही, असा विचार करून पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही बसा. चष्मे काढून घ्या, डोळे मिटा. आणि मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. टोप्या पण काढून घ्या, कारण ब्रह्मरंध्र छेदायचं आहे ना. टोप्या काढलेल्या बऱ्या. एक थोडा क्षणभर. मी काय गुरुबिरू नाही आहे किंवा मिनिस्टर नाही माझ्याकडे टोप्या घालून द्यायला. मी तुमची आई आहे ना. आईसमोर कोणी टोप्या घालून येत नाही. सहज सरळ भावानी बसलं पाहिजे, सरळ भावानी.
आता डोळे उघडा. आता उजवा हात माझ्याकडे करा. स्वतःवर श्रद्धा चाला पाहिजे. मला होणार नाही असं नाही. उजवा हात माझ्याकडे, मान खाली, आणि ह्या ब्रह्मरंध्रावर म्हणजे जिथे टाळू आहे तिथे डावा हात अधांत्री धरायचा. बघा, आपल्याच डोक्यातून थंड थंड येणार. आता डावा हात माझ्याकडे. आता उजवा हात त्यांनी अधांत्री बघा. उजव्या हाताने बघा, डावा हात माझ्याकडे बघा. काही येत आहे का? थंड किंवा गार? असं एकदम थंड थंड, एकदम फार गार नाही, किंवा गरम सुद्धा येऊ शकतो. तुम्ही जर क्षमा नसेल केली तर गरम येणार. हां, आता उजवा हात आणि डाव्या हाताने बघायचं. परत मान वाकवून हे करून बघा. करून बघायला काय जात आहे? अडेल तट्टूपणा केला तर होणार नाही. आणि त्या अडेल तट्टूपणासाठी एवढं मोठं तुम्ही आपलं सोडणार आहात का त्याच्यावर पाणी? हे कुठलं शहाणपण आहे? हां बघा, आता दोन्ही हात वर करायचे आकाशाकडे आणि मागे अशी मान. आणि एक प्रश्न विचारायचा, माताजी हे परमचैतन्य आहे का? किंवा माताजी ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? एवढा एक प्रश्न 3दा विचारा मनामध्ये. आता हात खाली करा. दोन्ही हात माझ्याकडे करून निर्विचारित येत्या, विचार करू नका, जमेल ते. ही पहिली स्थिती निर्विचार समाधीची जी हठयोगामध्ये सांगितलेली आहे. आता ज्या लोकांच्या हातामध्ये किंवा टाळूतून थंड किंवा गरम अशा लहरी आल्या असतील त्यांनी दोन्ही हात वर करावे. अंधार पार आहे. वा 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 वा, ही महाराष्ट्राची किमया आहे. सांगते तुम्हाला सगळ्यांना अनंत आशीर्वाद. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे फॉरेनचे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी मला फार मेहनत करावी लागते. हां, इतकं सहज होत नाही. ही तुमची किमया. खरोखर या महाराष्ट्राला मला नमस्कार खरोखर सांगायचं म्हणजे. खरं या लोकांवरती हात तोडलेत मी. अनंत आशीर्वाद. आज आम्हाला आता पुण्याला जायचं आहे, म्हणून आज मी जास्त वेळ बसणार नाही. ह्या सगळ्यांना सुद्धा पुण्याला जायचं आहे, तरी आपण मला आता परवानगी द्यावी. पुढल्या वर्षी मी येणार आहे आणि बघायचं आता इथे सहयोग कसा जमतो तो. सगळ्यांनी आनंदात प्रेमाने राहावं हेच माझं मागणं आहे. बहुत आज भाषण हो गया जबरदस्त. गाड़ी लिया, गाड़ी लगा दी. all the Sahajogis, please from abroad come here this side and please have your dinner. You are all going to Alandi after that. Please, if you don't mind, come this side so they are going to serve you your dinner. Thank you very much.